अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात सुरू असलेल्या निवासी आश्रमशाळांच्या कथित बेकायदेशीर कामकाजाचा मुद्दा आता गंभीर वळणावर पोहोचला। या प्रकरणाची थेट दखल घेत माहिती आयुक्त मुंबई यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली। या तक्रारीमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली। तक्रारदारासोबतच एका आरटीआय कार्यकर्त्याने पातूर तालुक्यातील 5ही निवासी आश्रमशाळांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी ठाम मागणी केली। संबंधित शाळांमध्ये शासकीय नियमांचे उल्लंघन, अपूर्ण सुविधा, विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा तसेच निधीच्या गैरवापराबाबत गंभीर आरोप करण्यात आले। यासोबतच या तक्रारीच्या आधारे चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित निवासी आश्रमशाळा तात्काळ सील करण्यात याव्यात आणि त्यांना मिळणारे शासकीय अनुदान तात्काळ थांबवण्यात यावं अशी ठोस मागणी करण्यात आली। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची तक्रार अँटी करप्शन ब्युरो, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडेही करण्यात आल्याची माहिती समोर आली। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कारवाईपर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तवली जाते। स्थानिक नागरिकांमध्येही या विषयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरते। दरम्यान संबंधित विभागाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी माहिती आयुक्त कार्यालयाकडून या तक्रारीची गंभीर दखल घेऊन लवकरच चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे। पातूर तालुक्यातल्या आश्रमशाळांचा हा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून येत्या काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.